पुन्हा मुंबईला तर महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाने इशारा बसून लक्षात घेऊन हे आंदोलन आहे. त्यामुळे या आंदोलनाची सरकारने जर दखल घेतली नाही या अधिवेशनामध्ये सकारात्मक पाऊल जर उचललं केलं जाईल. त्यामुळे गांभीर्याने आम्ही सरकारला निवेदन करतो, विनंती करतो. प्रशासन नमस्कार, मी सुरेश शिंदे, महाराष्ट्र मंदिर महासंघ. विशेषतः कोकणामधील देवस्थानच्या जमणी आणि देवस्थानच्या देवराटी ह्या आतापर्यंत देवराटी म्हणून आणि देवस्थानच्या नावे हा नोंदी होत्या. पण महाराष्ट्र शासनाने आपल्याच कायद्याच्या तरतुदींचा, महसूल विभागाच्या तरतुदीचा भंग करून महाराष्ट्र शासनाने देवस्थानचं नाव कमी करून आपलं महाराष्ट्र शासन म्हणून नोंद केलेलं आहे. आणि देवस्थानचं नाव कमी करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन म्हणून त्याच्यात नोंद केलेली आहे. त्यामुळे याविषयी भक्तांमध्ये, मंदिरांच्या विश्वासामध्ये, संपूर्ण हिंदूंमध्ये तीव्र असंतोष आहे. आणि आजचं आंदोलन हे त्या असंतोषाचं प्रकटीकरण आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाकडे विनंती करत आहोत की पूर्ववत ज्या देवस्थानच्या जमिनी ज्या देवस्थानच्या नावावर होत्या त्याच्या पूर्ववत करायचे आणि महाराष्ट्र शासनाची नोंद कमी करायची ह्या मागणीसाठी आजचं आंदोलन आहे. खरं म्हटलं तर हा हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणारी ही सगळ्या घटना आहे. आजपर्यंत देशामध्ये 4.5 लाख मंदिरं सरकारच्या ताब्यामध्ये आहेत. वक्फ बोर्ड एका बाजूला मंदिरांचं आणि हिंदूंची जमिनी ताब्यात घेते आणि दुसऱ्या बाजूला मात्र लोकशाही मार्गाने चालणारं हे शासन पूर्वजाने पिढ्यानपिढ्या जोपासलेली ही जी देवराटी आणि देवजमिनी आहेत त्या महाराष्ट्र शासन स्वतःच्या नावावर बेकायदेशीरपणे घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्याविषयीचे देवस्थानच्या नावे त्या पूर्ववत कराव्यात ह्या मागणीसाठी आजचं हे आंदोलन आहे. हे आंदोलन एक प्राथमिक स्वरूपाचं आहे. तर या अधिवेशनामध्ये सरकारनं जर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर मात्र या आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल. हा विषय गावोगावी संपूर्ण जिल्हाभर नेला जाईल आणि अत्यंत तीव्र पद्धतीने हे आंदोलन छेडलं जाईल. अशा पद्धतीचा इशारा ह्या आंदोलन